नमस्कार मंडळी. उन्हाळा म्हटलं की असे हे वर्षभराचे साठवणीचे पदार्थ आपण नेहमी बनवतच असतो. त्यामध्ये लोणचं हे आवर्जून बनवलंच जातं. तर मला बाजारामध्ये कच्चे करवंद मिळाले, तर त्याचं मी लोणचं तयार केलेलं आहे. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर ही सुद्धा रेसिपी शेअर करूया. आता ह्या करवंदाच्या लोणच्याबरोबर माझ्या काही आठवणी जोडल्या गेलेल्या आहे. कारण की माझी आजी म्हणजे आईची आई करवंदाची आणि इतर सर्व प्रकारची लोणची ही अतिशय उत्तम बनवायची, चविष्ट लागायचे आणि आम्हाला तिच्या हातचे लोणचे खूप आवडायचे. आम्ही लहान होतो त्यामुळे तिच्याकडनं तर काही रेसिपी घेऊ शकलो नाही, पण ह्या करवंदाच्या लोणच्याने तिच्या आठवणी नक्कीच जागा केलेल्या आहे. आता इथे मी 2 वाटे करवंदाचे घेऊन आलेली होते आणि वजनी म्हणाल तर हे 1/2 किलो एवढे करवंद आहे. आता सर्वात अगोदर ह्या करवंदामधला जो काळी कचरा आहे तर तो आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पाण्यामध्ये आपल्याला ही करवंद 2 ते 3 वेळेस धुवून घ्यायची आहे. कारण की करवंदाला चीक हा लागलेला असतो आणि आपल्याला हा चीक व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. त्यामुळे अगदी चोळून चोळून आपल्याला ही करवंद धुवून घ्यायची आहे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी ही करवंद मी धुवून घेतलेली आहे. पण अजूनही काही जर चीक राहिलेला असेल तर तो निघून जावा यासाठी यामध्ये मी मीठ घातलेले आहे आणि साधारणतः 1 ते 1.5 तास हे करवंद अशीच पाण्यामध्ये ठेवून दिलेली आहे. म्हणजे यामध्ये जर काही जंतू वगैरे असतील, धूळ असेल किंवा चिकही लागलेला असेल तर तो पूर्णपणे निघून जाईल आणि करवंद हे अगदी छान अशी स्वच्छ होतील. तर चला आता मी 1 ते 1.5 तासासाठी ही करवंद बाजूला ठेवते. तर चीक म्हणजे हे बघा, अशा पद्धतीने चिकट असा पांढरा पदार्थ असतो तो या करवंदाला चिकटलेला असतो. आता 1-1.5 तासांनंतर पुन्हा आता मी चोळून चोळून ही करवंद धुवून घेणार आहे. आता ही प्रोसेस आपल्याला करायला थोडासा वेळ लागणार आहे, पण त्यानंतर तयार होणारे लोणचे जे आहे तर ते अतिशय चविष्ट लागणार आहे. करवंद व्यवस्थित धुवून झाल्यानंतर एका चाळणीत काढून घ्यायची आहे आणि 5 ते 10 मिनटं त्या चाळणीमध्ये ठेवायची आहे. म्हणजे त्यामधले जे एक्स्ट्राचे पाणी आहे तर ते पूर्णपणे व्यवस्थित असे निघून जाईल. अशा पद्धतीने सर्व जी करवंद आहे तर ती मी पसरवून घेतलेली आहे आणि त्यानंतर यातले पाणी निघून गेल्यावर आपल्याला एखाद्या कॉटनच्या कपड्यावर ही करवंद घरातच फॅनखाली अथवा सावलीमध्ये अशी पसरवून पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे. अशी पसरवल्यामुळे याचे जे पाणी आहे तर ते पूर्णपणे वाळले जाईल आणि करवंद ही व्यवस्थित अशी कोरडी होतील. 2 तास मी अशी ही फॅनखाली करवंद पूर्णपणे वाळवून घेतलेली आहे. आता आपल्याला करवंदाचे जे छोटे छोटे देठ दिसत आहेत तर ते काढून घ्यायचे आहे आणि सुरीने कट करून एका करवंदाचे असे हे 2 भाग करून घ्यायचे आहे. आता इथे मी कोळी करवंद घेतलेली आहे त्यामुळे त्यामधले बिया काढायची काही आवश्यकता नाही. पण एखाद दुसरं करवंद जर थोडेसे कडक असेल आणि त्यामधले बिया जर कडक असेल तर ते आपल्याला काढून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने सुरीच्या साहाय्याने मी एक करवंद घेऊन व्यवस्थित असे कट करून त्याचे 2 भागे करून घेत आहे. तुम्ही या पद्धतीने कट करू शकता अथवा खलबत्त्याची जी दांडी असते तर त्याने सुद्धा हे करवंद ठेचून घेऊ शकता. आता यामध्ये मी 2 चमचे मीठ घालणार आहे आणि अर्धा चमचा हळदी घालणार आहे. आता काही जण अगदी अखंड करवंदाचे लोणचे करतात, पण करवंदाचा जो लोणच्याचा मसाला आहे तर तो आतपर्यंत जावा यासाठी मी अशा ह्या करवंदाच्या फोडी करून घेतलेल्या आहे. आता मीठ आणि हळद लावल्यानंतर करवंदाला थोडेफार पाणी सुटणार आहे. मग आता आपल्याला काय करायचे की हे सर्व मिश्रण व्यवस्थित असे एकजीव करायचे आहे आणि एका कपड्यामध्ये हे आपल्याला घट्ट बांधून घ्यायचे आहे. आता कपड्यामध्ये घट्ट असे हे करवंद बांधल्यामुळे मीठ आणि हळद करवंदाच्या आतपर्यंत व्यवस्थित अशी मुरली जाणार आहे. त्याचबरोबर यामधले जे एक्स्ट्राचे पाणी आहे तर ती निघून गेल्यामुळे करवंदातला जो आंबटपणा आहे तो थोड्याफार प्रमाणात कमी होणार आहे. तर आता करवंद मी एका कपड्यामध्ये घेतलेले आहे आणि अशी आपल्याला पिरचुंडी बांधायची आहे. आता ही तयार केलेली जी पिरचुंडी आहे तर ती आपल्याला उंच जागी लटकवायची आहे. म्हणजेच खुर्चीला टेबलाला अशीही तुम्ही अडकवून ठेवू शकतात, जेणेकरून यामधले जे एक्स्ट्राचे पाणी आहे तर ते खाली ताटामध्ये जमा होईल. तर अशा पद्धतीने मी इथे ही पिरचुंडी उंच अशी खुर्चीला अडकवून ठेवणार आहे आणि रात्रभर ती अशीच ठेवायची आहे. रात्रभरानंतर आता आपण ही जी पिरचुंडी आहे तर ती उघडून बघायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात की या करवंदांना छान असे हळद आणि मीठ लागलेले आहे. त्याचबरोबर ही जी करवंद आहे तर ती नरम झालेली आहे आणि याला ओलसरपणासुद्धा आलेला आहे. आता यातला जो ओलसरपणा आहे तर तो कमी व्हावा यासाठी मी असंच या कपड्यामध्ये ही करवंद पसरवून ठेवणार आहे. तोपर्यंत लोणच्यासाठीची जी तयारी आहे तर ती आपल्याला करून घ्यायची आहे. म्हणजेच आपल्याला एका बाजूला तेल हे गरम करून घ्यायचे आहे. तर इथे मी 200 ml तेल पूर्णपणे व्यवस्थित गरम करून घेतलेले आहे आणि ते थंड होण्यासाठी ठेवलेले आहे.
तोपर्यंत भांड्यामध्ये हळद मीठ लावलेली जी करवंदाची फोडी आहे तर ते आपल्याला घालून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने ही करवंद तुम्ही बघू शकतात, दिसायलाही छान दिसतं आहे आणि याच्या अगदी आतपर्यंत हळद मीठ लागलेले आहे. आता सुरुवातीला यामध्येच मी आपण जी लोणच्यासाठी वापरतो ती मोहरीची डाळ यामध्ये घालून घेणार आहे. आता तुम्ही ही मोहरीची डाळ आबडधोबड कुटून घेतली तरी चालेल किंवा अशीच अख्खी घातली तरीसुद्धा चालणार आहे. तर इथे मी 3 चमचे एवढी मोहरीची डाळ ही घालून घेतलेली आहे. यामध्येच मी लोणच्याचा जो तयार मसाला आहे तो सुद्धा घालून घेणार आहे. तर तो मी इथे 3 चमचे घालून घेतलेला आहे. त्याचबरोबर 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे, ज्यामुळे आपल्या ह्या लोणच्याला खूप छान असा रंग येईल. आणि अगदी पाव चमच्यापेक्षा कमी एवढा हिंग घातलेला आहे. आता इथे मी तयार लोणच्याचा मसाला घातलेला आहे, त्यामुळे इतर कोणतेही पदार्थ यामध्ये वापरलेले नाही. जर तुम्ही तयार लोणच्याचा मसाला यामध्ये घातला नाही तर मग अशा वेळेस तुम्ही यामध्ये अर्धा चमचा मेथीदाणे, अर्धा चमचा बडीशोप, अर्धा चमचा जिरं हे हलकेसे भाजून घ्यायचे आणि त्याची आबडधोबड पावडर करून यामध्ये घालू शकतात. आता हे सर्व मसाले करवंदाबरोबर व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर आपल्याला जे गरम करून थंड केलेले जे तेल आहे तर ते घालायचे आहे. आता थंड केलेले म्हणजे अगदी रूम टेम्परेचरवरचे तेल मी यामध्ये घातले नाही, तर ते हलकेसे कोमट असे तेल यामध्ये घातलेले आहे. लक्षात ठेवा, फक्त आपल्याला यामध्ये कोमट तेल घालायचे आहे, गरम तेल अजिबात घालायचे नाही. तेल आता यामध्ये घातलेले आहे आणि मी या लोणच्याची चव घेऊन पाहिली तर थोडेसे मीठ मला यामध्ये कमी वाटत होते, त्यामुळे आता मी वरतून यामध्ये मीठ घालते आहे. आणि हळद आपण अगोदरच करवंदाला लावलेली होती, म्हणून मी यामध्ये हळद ही वेगळी घातलेली नाही. आणि आता यामध्ये थोडेसे तेलही कमी वाटत होते, म्हणून मी तेल यावर घालून घेतलेले आहे. आपल्याला तेल यामध्ये एवढे घालायचे आहे की त्यामध्ये करवंदाच्या सर्व फोडी ह्या व्यवस्थित अशा भिजल्या पाहिजे, म्हणजे करवंदाच्या फोडीच्या वरती तेल राहिले पाहिजे एवढे तेल आपल्याला इथे वापरायचे आहे. पण आपण आवश्यकतेनुसार थोडे थोडे करूनच तेल यामध्ये घालणार आहोत. तर इथे मला 200 ml पेक्षा सुद्धा कमी तेल हे लागलेले आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर रात्रभर असेच झाकून ठेवणार आहे आणि रात्रभर आपल्याला ह्या फोडी अशा मुरू द्यायच्या आहे. आता रात्रभरानंतर इथे मी तुम्हाला दाखवते की लोणचे इतके सुंदर असे दिसते आहे, त्याला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि त्याचा सुवाससुद्धा खूप सुंदर असा सुटलेला आहे. आता हे लोणचे वर्षभर छान असे टिकावे यासाठी मी यामध्ये 1 चमचा व्हिनेगर घातलेला आहे. जर तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर अशा वेळेस तुम्ही 1 चमचा यामध्ये लिंबाचा रससुद्धा घालून घेऊ शकता. यामुळे लोणचे वर्षभर टिकण्यासाठी मदत होते. आता व्हिनेगर ह्या लोणच्यामध्ये अगदी एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर काचेच्या बरणीमध्ये आपल्याला हे लोणचे साठवायचे आहे, पण त्या अगोदर काचेची बरणी आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करून त्याचबरोबर कोरडी करायची आहे. बरणीमध्ये पाण्याचा अंश राहता कामा नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर लोणचे करताना आपण जे पण काही भांडी वापरणार आहोत तीसुद्धा आपल्याला व्यवस्थित कोरडी करायची आहे. ओलसर भांड्याचा इथे वापर करायचा नाही किंवा कुठेही आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा नाही. जर तसे केले तर अशा वेळेस लोणचे खराब होण्याची शक्यता असते. आता हे तयार लोणचे पूर्णपणे व्यवस्थित मुरण्यासाठी 4 ते 5 दिवस लागतात आणि त्यानंतर हे लोणचे खाण्यासाठी अगदी तयार होते. असे हे करवंदाचे लोणचे अतिशय चविष्ट तयार झालेले आहे आणि त्याचबरोबर ते दिसायला सुद्धा खूप छान दिसते आहे. जर लोणचे बरणीत भरताना जर तुम्हाला असे वाटले की यामध्ये तेल कमी आहे, म्हणजेच करवंदाच्या फोडी पूर्णपणे तेलात बुडलेल्या नाही, जर असे वाटले तर अशा वेळेस तेल गरम करायचे आहे आणि रूम टेम्परेचरवर हे तेल थंड होऊ द्यायचे आहे आणि त्यानंतरच यामध्ये तेल घालायचे आहे. तर मग वाट कसली बघताय, तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचे चविष्ट असे करवंदाचे लोणचे नक्कीच तयार करून बघा आणि ते तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया असेच एका छानशा आणि झकास रेसिपीसोबत.